नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज माझी मैत्रीण डॉक्टर वर्षा जाधव हिच्याकडे मी आलेली आहे। ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे। तिची मी तुम्हाला ओळख करून देते। वर्षा, तू तुझी ओळख सांगतेस का? नमस्कार। आवाज मोठा। नमस्कार, माझे नाव वर्षा व्यंकटेश जाधव आहे। मी काबरानगर येथे आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय चालवते। इथे पूर्ण पंचकर्म केले जातात आणि शुद्ध आयुर्वेद चिकित्सा दिली जाते। किती वर्षापासून साधारण सुरू आहे? 6 वर्षापासून सुरू आहे। बरोबर। तर मला मेन हे विचारायचे तुला मैत्रिणींनो, ही डॉक्टर वर्षा आमच्या कॉलनीत आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आम्ही तिला ओळखतो बरं का। तर रुजुता आणि नम्रता म्हणजे काय याचं प्रत्यंतर म्हणजे आपल्याला तिचे व्यक्तिमत्वातून दिसून येतं। अतिशय नम्र असलेली ही, आपल्याला तर माहित आहे की डॉक्टरांचं बोलणं गोड असेल तर आपले आजार पळून जातात, तर तशीच ही आहे। त्यामुळे आमच्या कॉलनीमध्ये सगळीकडे ती परिचित आहे आणि प्रसिद्ध आहे। तर तिच्याविषयी आज आपण जाणून घेऊया। तर मला सांगतो की आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? आयुर्वेद म्हणजे थोडक्यात स्वास्थ्य टिकवणे। आपल्या शरीरात 3 दोष असतात, वात, पित्त, कफ। या तिन्हीचं संतुलन राखणे हे आयुर्वेद चिकित्सा पद्धतीने केलं जातं। म्हणजे आरोग्य टिकवून ठेवणे, आरोग्य कशा प्रकारे टिकवलं जातं हे आयुर्वेद सांगतो। तर ते आचरणात आणण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? आपलं स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी आयुर्वेद आचरलं पाहिजे म्हणतो आपण ना। तर आयुर्वेद ही नेमकी संकल्पना काय आहे? फार पूर्वीपासून आपल्याकडे आहे आयुर्वेदाचं। आयुर्वेदामध्ये आता सध्याच्या ह्याच्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपली लाईफस्टाईल खूप बदललेली आहे। तर लाईफस्टाईल तर आपण बदलू शकत नाही, दगदगीचं जीवन आहे। त्यामध्ये आपल्या शरीरात साठलेले दोष हे पंचकर्माद्वारे बाहेर काढणे सध्याच्या ट्रेंडिंग मध्ये आहे। म्हणजे पंचकर्म केले तर तुम्ही साठलेले दोष कमीत कमी बाहेर काढून तुमचं आरोग्य तुम्ही टिकवू शकता। मेंटेन करण्यासाठी पंचकर्म आवश्यक आहे। म्हणजे प्रत्येकाने पंचकर्म केलं पाहिजे का? त्यामध्ये पंचकर्म तुम्ही निरोगी राहण्यासाठी करत असाल तर ऋतूनुसार पंचकर्म सांगितलेले शास्त्रामध्ये। पंचकर्म म्हणजे नेमकं काय? पंचकर्म मध्ये 5 प्रकारचे कर्म केले जातात, दोषानुसार असतात ते। वात दोषासाठी बस्ती हा पंचकर्म केला जातो। तर पित्त दोषासाठी विरेचन म्हणजे औषधी तूप पाजवून आपण जुलाबाद्वारे पित्त शरीराच्या बाहेर काढतो। त्यामध्ये त्वचेचे आजार झाले, इतर बरेचसे आजार आपण त्याद्वारे बाहेर काढतो। आणि वाताच्या कफाच्या आजारासाठी वमन नावाचं पंचकर्म, औषधी तूप पाजवून उलटीचे औषध देऊन कफ आपण सगळा बाहेर काढतो। त्यामध्ये ऋतूनुसार पंचकर्म केले जातात, जसं की वसंत ऋतू। वसंत ऋतूमध्ये कफ, हिवाळा पातळ कफ होत जातो, तर तो शरीराच्या बाहेर काढणं आवश्यक आहे। त्यामध्ये वर्षभर मग कफाचे आजार होत नाही। आणि शरद ऋतू म्हणजे वातावरणात पण पित्ताचं प्रमाण वाढलेलं असतं, शरीरामध्ये पण पित्त वाढत असतं, तर ते आपण औषधी देऊन जर बाहेर काढलं त्या काळामध्ये तर वर्षभर पित्ताचे आजार होत नाही। आणि बस्ती ही तर अर्ध चिकित्सा सांगितलेली आहे, म्हणजे कुठल्याही आजारावरती अर्धी चिकित्सा, ट्रीटमेंट अर्धी सांगितलेली आहे। वातदोषासाठी बस्ती चिकित्सा देतो, त्यामध्ये आपण पूर्ण अंगाला औषधी तेलाने मसाज करतो, त्याला स्नेहन असं म्हणतात। आणि वाफ देतो, त्याला स्वेदन म्हणतो। आणि त्यानंतर गुदमार्गाद्वारे औषधी तेल काढे सोडून शरीरातला पचन क्रिया सुधारतो। जसं की बॉडीची, गाडीची आपण जशी सर्व्हिसिंग करतो स्मूथली चालण्यासाठी, मेन म्हणजे सर्व्हिसिंग, शरीराची सर्व्हिसिंग। पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धी, बॉडीची सर्व्हिसिंग। बरोबर। हे माहित नसतं लोकांना नेमकं काय आहे ते। आणि हल्ली काय होतं ते ॲलोपॅथीमध्ये साईड इफेक्ट खूप होतात ना, आणि त्यामुळे आयुर्वेदाकडे जास्त लोकांचा कल आहे हल्ली। धकाधकीच्या जीवनामध्ये औषधी घेण्याचा कंटाळा किंवा वेळेचा अभाव, त्यानुसार जर आपण दरवर्षी स्वतःसाठी एक कालावधी काढून जर निरोगी राहण्यासाठी ऋतूनुसार पंचकर्म केले तर बेस्टच, पण आजारानुसार पण आपण पंचकर्म कधीही करू शकतो। एकदा वर्षातून अवश्य करायलाच हवं। थोडं हळूहळू होतं का याचं? म्हणजे नाही, असं काही नाही। कसं आहे, आपण सध्या समाजामध्ये कसं आहे, एकच माहिती आहे की लोकांना वातासाठीच आयुर्वेद असतो, किंवा मग खूप किचकट आजार झालाय, खूप जुनाट आजार आहे तरच आपण आयुर्वेद घ्यावा असा एक समज आहे। तसं काही नाही, जेवढं तुम्ही आयुर्वेदाला लवकर याल तेवढं तुम्हाला, तितकेच दोष कमी असतात ना, तेवढ्यात लवकर रिझल्ट भेटेल।
हल्ली खूप लोकांना असं वाटतं की नको तिकडे ॲलोपॅथी वेळ औषधापेक्षा लागतो. एकच गैरसमज आयुर्वेदिक- आहे की खूप वेळ हा, लागतो, हा. पूर्ण कमी होतो, पथ्य खूप असतात. पथ्य पाळता येईल हा तो पथ्य खूप आयुर्वेद करू असतात. शकतो. हा. पण नाही ना, आपण कसं असतं, आम्ही प्रॉपर पेशंटची हिस्ट्री घेतो, त्यानुसार नेमकं आहारात आणि विहारात कुठं काय चुकतंय त्यांचं, त्यानुसार मोजके पथ्य सांगतो. बरोबर. म्हणजे जसं की दही खाल्ल्यानंतर सर्दी होते का त्याला, मग मी कितीही ट्रीटमेंट घेते पण मी घरी जाऊन दही खाणार, डेली दही खाणार. ते रूट ऑफ कॉज त्याचं दही आहे. जोपर्यंत तुम्ही दही बंद करणार नाही तोपर्यंत त्याचा तो त्रास कमी होणार. म्हणजे मूळ कारण शोधून काढायचं जसं की तुमच्या आजाराचं, माझा नाही एक का? पेशंट होता, हिस्ट्री सांगताना त्यांनी सांगितलं नाही, बऱ्याच दिवसांनी सांगितलं की मला रोज दही खायची सवय. बरोबर. मग शीत पित्त त्यांना होतं, हो. म्हणजे शीत पित्त जे उठतं ना, तर मग त्यामध्ये नेमकं कारण ते कळाले की बाबा रोज दही खातोय तो पेशंट. मग दही हे जरी चवीला थंड असलं तरी ते उष्ण गुणधर्माचं आहे. तर त्यामुळे जोपर्यंत तुम्ही ते कॉज बंद करणार नाही तोपर्यंत तुमचा त्रास कमी होणार नाही. मग त्या पेशंटला स्वतः कळाले की बाबा आपण दही नाही खाल्लं त्या दिवशी आपल्याला शीत पित्त उठत नाही. आणि मेन म्हणजे आता असं म्हणतात की आयुर्वेद सांगतं की तुम्ही नाश्ता, आता हल्ली अशी कशी सवय आहे लोकांना, फिरायला जाऊन यायचं, आलं की ड्रायफ्रूट खायचे, नंतर तो ज्यूस प्यायचा, नंतर 9 वाजता नाश्ता करायचा आणि 1-1:30 वाजता जेवण करायचं. म्हणजे एकांतरिक पोटात भर पडत राहते आणि पचन होत नाही. तर आयुर्वेदात असं सांगतात की नाश्ता ही नाही, पद्धत आपली नेमकं काय संस्कृती सांगतात? नाहीच आहे. आपल्या संस्कृतीत न्याहारी सांगितली आहे पूर्वीपासून. न्याहारी म्हणजे पोटभर जेवण. न्याहारीमध्ये सकाळी पोटभर जेवण. मैत्रिणींनो बघा, सकाळी आणि पोटभर जेवणच केलं पाहिजे, नाश्ता न करता. आणि खाण्यावर खाणं हेच आजच्या आजाराचे मूळ कारण आहे. अगदी बरोबर कारण बोललात वर्षा तुम्ही. कामाचं स्वरूप खूप हे झालेलं आहे. तुम्ही एसी मध्ये बसून काम करता, सिटिंग पोझिशन मध्ये जास्त काम आहेत. IT मध्ये काम करणारे असो, डॉक्टर्स असो, बरेचसे वर्क्स जे आहेत ते सिटिंग पोझिशन मध्ये आहेत. तुम्ही सकाळी नाश्ता करताय, भरपेट बसून काम करताय, तर तो पचणार कधी, खावं कधी, 3 वेळा जेवावं कुणी, जो खूप कष्टाचे काम करतो, हालचाल भरपूर आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त, त्यांनी मग 3 वेळा खाल्लेलं पचतं. ते आपल्या लक्षात नाही येत की बाबा ते आजाराचं कारण आहे, पण ते हळूहळू दोष जमा करत जातात. अजीर्ण हे सगळ्या आजाराचं कारण आहे. आता सकाळी लवकर आपण न्याहारी करतो, न्याहारी म्हणजे पोटभर जेवण, मग संध्याकाळचं जेवण केव्हा करावं? सूर्यास्ताच्या आतच करायचं. हा, आयुर्वेदात तर सांगितले की सकाळी महाराजासारखं खायला पाहिजे न्याहारी, आणि संध्याकाळचं जेवण हे गरीबासारखं करायला पाहिजे. तो पण दिवस मावळण्याच्या आत. दिवस मारण्याच्या बरोबर 6 ते 7च्या दरम्यान. कारण पचायला वेळ लागतो. झोपण्याच्या आणि जेवणाच्या वेळा 3 तास तरी अंतर पाहिजे. बरोबर. आणखी आयुर्वेद हे लोकांना आता जरा जास्ती पटायला लागलं नाही का, आयुर्वेदाची औषधं वगैरे खूप. आणि नवीन चिकित्सा पद्धती आलेल्या आहेत. कुठल्या? जसं की वेदनाशमनासाठी आता आयुर्वेदामध्ये म्हणतात की खूप लेट रिझल्ट येतो, पण आता नवीन पद्धतीनुसार अग्निविद्ध कर्म चिकित्सा आलेली आहे की जेणेकरून वेदनाशमनासाठी त्याचा लगेच रिझल्ट येतो. पेन असेल तर त्या ठिकाणी आपण सोन्याच्या काडीने शेक देतो, तर त्याला अग्निकर्म असं म्हणतात. ते पूर्वीपासून आलेले, पण इन्स्टंट पेन रिलीफ सारखं काम करतं ते अग्नी. आणि विद्धकर्म म्हणजे आपण सुईने त्या ठिकाणी टोचणी करतो, तर त्यामध्ये लगेच पेन रिलीफ होतो. पण हे लोकांना अजून माहित नाही का, आयुर्वेदाचं हे जे तू म्हणतेस नवीन, हे लोकांना अजून माहित नाही. जोपर्यंत लोक साध्या आजारासाठी तुम्ही आयुर्वेदाला निवडणार नाही तोपर्यंत आयुर्वेदाची कमाल कळणार नाही. आपण कसं आहे, खूप त्रास झाल्यानंतर 3-4 डॉक्टरकडे जाऊन येतो. आता त्वचेचे रुग्ण 4-5 ठिकाणी जाऊन येतात, कॉस्मेटिक घेतात, बरं होतं, परत वाढतं. जेव्हा त्यांना कळते की बाबा हा पुन्हा आपल्याला त्रास होतोय, तर त्यानंतर ते कुठंतरी एक शेवटचा पर्याय म्हणून आमच्याकडे येतात. त्यानंतर मग तो आजार खूप गच्च बसलेला असतो, त्याला काढायला हा थोडासा वेळ लागतो. त्वचा विकार असा एक सगळ्यात शेवटचं लेअर आहे त्वचामध्ये आपल्या शरीराचं. तर आतमध्ये सगळं काही बिघडलेलं असतं तेव्हा ते त्वचेवर येतं. ते काढण्यासाठी आपल्याला वेळ, आतून शुद्धी करतो आपण. त्यामुळे आपण औषध दिले की लगेच ग्लो येत नाही, कारण आतमध्ये घाण आपण बाहेर काढतो, त्यानंतर आपोआप ते स्किनचा आजार बरा होतो. आपण त्वचेवर काम नाही करत, पोटावर काम करतो. आणखी एक मला विचारायचं की आपण जे नैसर्गिक आपले वेग असतात, म्हणजे बरोबर आहे, किंवा खोकला किंवा त्याचं धारण नाही करायला पाहिजे, तर ते आपण अडवले नाही पाहिजे. हे एक महत्वाचं सांगतात ना आयुर्वेदामध्ये. बरोबर आहे, कारण अधारणीय वेग जे धारण
जे वेग आहेत ते धारण नाही केले पाहिजे, की जसं की शिंक येणे, गॅस. आता पब्लिक मध्ये आहेत लोक, तो गॅस अडवला जातो, त्यामुळे ते दोष तिथंच राहतो ना. मग त्यामुळे वेगवेगळे आजार तयार होतात. आता मुली बसने वगैरे प्रवास करतात, युरिनला जात नाही. जे नोकरीवाले लोक आहेत किंवा दुकानात बसणारे दिवस ते बाहेर पडत नाहीत, त्यामुळे ते अडवून ठेवतात. मग ते त्यातले दोष कोंडून राहतात ना, त्यातली उष्णता, त्यामुळे युरिन इन्फेक्शन वगैरे होणे. ते पण एक महत्त्वाचं आयुर्वेद सांगतात असं मला वाटतं, नाही का? आयुर्वेदामध्ये भरपूर काही सांगितलेले आहे. म्हणजे दिनचर्या सांगितलेली आहे, तुम्ही दिवसभर कसे राहायला पाहिजे, सुरुवात तुमची दिवसाची कशी असायला पाहिजे. जसं की आपण उठल्या उठल्या ब्रश करतो, त्यामध्ये सांगितलेली उठल्या उठल्या ब्रश सोबत आणि गुळणा केला पाहिजे, गंडूश केलं पाहिजे म्हणजे गुळणा. त्यामध्ये वेगवेगळ्या आजारानुसार आपण सांगतो, किंवा निरोगी अंजन केलं पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर कोमट पाण्याने स्नान केले पाहिजे. डोक्यावरती थंड पाणी म्हणजे कोमट, आणि अंगावरती थोडं उष्ण पाणी घेतलं पाहिजे. असे दिनचर्या, ऋतुचर्या, कुठल्या ऋतूमध्ये कुठला आहार घ्यायला पाहिजे. आता जसं की उदाहरणार्थ पालेभाज्याचा ट्रेंड आलेला आहे. डॉक्टर सांगतात की तुम्ही पालेभाज्या भरपूर खा, म्हणजे तुमचं पचन सुधारेल, कारण तंतुमय पदार्थ. पण पालेभाज्या हा उगवतात कधी? शीत काळामध्ये, म्हणजे हिवाळ्यातच पालेभाज्या येतात. निसर्ग आणि आयुर्वेद हा बरोबर चालतो, कारण हिवाळ्यातच फक्त पालेभाज्या येतात. पण आपण वर्षभरही खातो. आपले आतडे आधीच, आपण राहतो उष्ण कटिबंध प्रदेशात, इथं हिवाळ्यातही थंडी नसते, त्यामध्ये आपण पालेभाज्या खातो. तर ते आतड्यामध्ये उष्णता ऑलरेडी असते, उष्णता सहन होत नाही आतड्याला, म्हणून हे पोटाचे आजार सुरू होतात. हे माहित नसतं. तसं 12 महिने पालेभाज्या खावा, आणि हल्ली कुठे भाज्या मिळतात. आणि सीझनल फ्रूट, आता सफरचंद, ऍपल हे असं फळ आहे की 12ही महिने खाल्लं जातं, पण ते तयार होतं शीत, हिमाचल प्रदेश फळ आहे ते थंड वेळेस खायला पाहिजे, तर ते पचन हे करत. 12ही महिने खाल्लं तर हे मैत्रिणीनं लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या सीझन मध्ये जी फळं येतात तीच आपण खाल्ली पाहिजे. आणि आपली फळे जी आहेत तीच खायला हवी. संत्री, मोसंबी, केळी हे जे आपले फळं आहेत, आणि ते पण ऋतूनुसार आलेले आहेत फळं. जसं की आता आंबा आणि पावसाळ्यात जांभूळ, तशा पद्धतीने फळं खायला हवी ऋतूनुसार. आपल्याकडे सीझन म्हणजे ते दोष बॅलन्स करतात. आपला आहार वेळ इतका छान आहे की तो दोष बॅलन्स करण्यासाठी भरपूर आहे. पण आपण जसं की बाहेरचं खाणं तर खूप वाढलंय, ते कोरडा आहार आहे पूर्ण. म्हणून मुलींमध्ये कमी वयामध्ये वजन वाढणे, पाळी संबंधित तक्रारी हे जास्त सुरू झालेले आहेत. बाहेरच्या कोरडा आहार, बाहेरचं खाणं आवडते. ड्रायनेस खूप जास्त झालाय, म्हणजे तुम्ही कफाच्या वयामध्ये कोरडा आहार खाताय. तूपला तर बायकॉटच केलेले, डॉक्टरांनी सांगतो तुमचं वजन वाढतं. तुम्ही फिजिकल ऍक्टिव्ह राहिलात आणि गाईच्या तुपाचा वापर केला, गाईचं तूप आवश्यक आहे. म्हशीच्या तुपाने वेट वाढतं, पण तुम्ही तेवढा फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हशीचंही चालतं, पण तुम्ही तेवढं फिजिकल ऍक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे पचायला जड. तुम्ही बैठे काम करताय, म्हशीचं तूप घेताय, तर फॅट वाढणारच. मैत्रिणींनो, डॉक्टर वर्षा हिने आपल्याला आयुर्वेदाचे अमृतच पाजलेले आहे. आपल्याला इतक्या जवळ ही कॉलनीमध्ये वर्षाचा दवाखाना आहे, तर आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, हो की नाही? आपण धावाधाव करतो, हे डॉक्टर ते डॉक्टर, लांब पळत जातो, पण इतकी जवळ आपल्याला ती आहे. आणि घरच्यासारखं तिचं सगळं नेचर आहे. सगळ्यांना समजून घेणं, व्यवस्थित बोलणं आणि उपचार करणं. त्यामुळे आपण तिच्या दवाखान्याला एकदा तरी भेट द्यावी आणि तिचं जे पंचकर्म जे काय आहे त्याची माहिती करून घ्यावी. जी आपल्याला काही माहीत नसतं काही गोष्टी, पण ती व्यवस्थित समजावून सांगते. मी मुद्दाम आज तिची मुलाखत घेतली आहे की आपल्या कॉलनीतील मैत्रिणींना तिचं जे आहे गुण ते कळावेत आणि आपल्यालाही त्याचा फायदा व्हावा. आरोग्य आपल्या हे आयुर्वेद आपल्या दाराशी आहे, याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. वर्षा, तू आज आम्हाला सगळ्यांना खूप छान माहिती सांगितलीस आणि मला खूप दिवसापासून तुझं खूप कौतुक वाटतं की एवढ्या लहान वयात तू एवढी छान डॉक्टर आहेस आणि एवढे पेशंट तुझ्याकडे येतात, ते बघून मला नेहमीच कौतुक वाटायचं. त्यामुळे तुझी ही हुशारी किंवा गुण आपल्या सगळ्या मैत्रिणींना कळावेत ना. वर्षा आहे माहिती आहे, पण नेमकं काय करते कोणाला माहीत नसतं. तर आपल्या जवळच्या मैत्रिणीचे गुण सगळ्यांना कळावेत म्हणून हा माझा मुद्दाम व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न होता, बरं का. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की या माझ्या व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि जमलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की अवश्य या वर्षाच्या दवाखान्याला भेट द्या. म्हणजे तुम्हाला तिच्याकडनं आणखी नवीन नवीन माहिती, मी जी काही सांगू शकली नाही ती पण नवीन माहिती तुम्हाला मिळू शकेल. खूप खूप धन्यवाद. भेटूया मग आपण परत.